भारतामधलं वायू प्रदूषण आणि एकूण जगातलं पण वायू प्रदूषण दरवर्षी वाढते. ह्याचा संबंध भौतिक विकासाशी आहे आणि GDPच्या वाढीलाच जीवनाचा वाढता दर्जा समजणारी जी जीवनशैली आहे आणि तिच्यावर आधारलेली अर्थव्यवस्था आहे ती याला कारणीभूत आहे. सरळ आपण बघूया की माणसं स्वतः आधुनिक बनवणारी काय करतात रोज. या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे की 1 युनिट जेव्हा आपण वीज वापरलेली असते त्यावेळेला आपण 0.66 kg म्हणजे 2/3 किलोग्राम कोळसा जाळलेला असतो कुठेतरी आणि 1 ते 1.25 किलो कार्बन डायऑक्साईड हा वायू, बाकी इतर उत्सर्जन वेगळं, हा सोडलेला असतो वातावरणात पृथ्वीच्या. रोज जवळजवळ 25 ते 30 लाख टन रोज वायू कार्बन डायऑक्साईड फक्त कोळशापासून वीज निर्मिती करताना भारतात सोडला जातो वातावरणात. हेच वाहनांबाबत आहे. आपण जेव्हा फार मोठ्या प्रगती साधली असं समजून मोटार वापरतो ना, तेव्हा आपण महिन्याला हजारो टनांचं वायू प्रदूषण करतो. त्याचा आपल्याला काही अधिकार नाही आहे या पृथ्वीवर असं वागण्याचा. हीच गोष्ट सिमेंट बाबत आहे. सिमेंट हजारो लाखो टन जेव्हा बनते त्यावेळेला त्या प्रक्रियेत तेवढ्याच वजनाचा कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो. मी इतर वायू प्रदूषण वायूंबद्दल द्रव्यांबद्दल बोलतच नाहीये. आता या सगळ्या प्रक्रियांमध्ये जवळजवळ पाणी वापरलं जाते पृथ्वीवरचं, जे ह्याच्यासाठी बनलेलं नाहीये, ते जीवनासाठी बनलंय. आणि याच वेळेला ऑक्सिजन प्राणवायू जाळला जातो, कारण प्रत्येक गोष्टीत ज्वलन होते. आता तुम्ही लक्षात घ्या की हे वायू प्रदूषण 4000 कोटी टनापेक्षा जास्त पृथ्वीवरचं दरवर्षाचं औद्योगिकरणामुळे आहे. तर एक साधं लक्षात घ्या, हे सत्य न स्वीकारता आपण जर वायू प्रदूषणाबद्दल चर्चा करायला लागलो आणि आजारपणांच्या बद्दल चर्चा करायला लागलो तर ते निरर्थक आहे. 25 लाखापेक्षा जास्त माणसं वायू प्रदूषणाने दरवर्षी दगावतात. आता 10 वर्षापूर्वीचा अहवाल आहे लॅन्सेटचा. पण ग्लोबल वॉर्मिंगकडे बघा ना, मग काय कळेल? पृथ्वीची तापमान वाढ आणि त्यामुळे होणारा हवामान बदल हा याच वायू प्रदूषणाचा परिणाम म्हणून दर 5 वर्षात 1 डिग्री सेल्सिअस या गतीने पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान वाढते. बाहेर विज्ञानाच्या क्षेत्रात वावरणाऱ्यांना पण याची कल्पना नाहीये आणि ते समजतात की 2 डिग्री किंवा 3 डिग्री 2100 साली वाढणार आहे. नाही बाबा, 3 डिग्री तर वाढून झालं. पॅरिस करार मानवजात वाचवायचं बोलतोय, वायू प्रदूषण रोखा म्हणून, ते आपण 20 साली ओलांडलेले आहे 2 डिग्री. गेल्या वर्षी आपण 3 डिग्री ओलांडलेले आहे 1756च्या तुलनेत, जेव्हा पहिलं स्वयंचलित यंत्र आलं. लक्षात घ्या, आपलं स्वयंचलित यंत्र वापरणं, आपली वीज वापरणं, आपलं सिमेंट आणि आपल्या सगळ्या वस्तू वापरणं हे आपल्याला पूर्ण विनाशाकडे घेऊन जाते. आपण छोट्या छोट्या पातळीवरची चर्चा करतोय ती ताबडतोब थांबवावी. फक्त 20 ते 30 वर्षानंतर जी प्रक्रिया चालू आहे, मानवजात आणि जीवसृष्टी पृथ्वीवर नसणार आहे, जी करोडो वर्षाच्या तपश्चर्येतून पृथ्वीच्या बनलेली होती.